चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरीचा आपण पॅटचा पेपर बघणार आहे। कसा पेपर असू शकतो त्या संदर्भात बोर्डाने काही सूचना दिल्या होत्या, त्याच्यामध्ये डेमो व्हिडिओ दिले होते। त्याच्यानंतर त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका देखील दिल्या होत्या, त्याच्यामध्ये का अपडेट करून प्रश्नपत्रिका दिल्या होती। मग याचा सर्वांचा आढावा घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता तिसरीचा आपण काय करणार आहे, पॅटचा पेपर सोडून घेणार। एकदम अत्यंत महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे आणि 100% खात्रीशीर याच प्रकारामध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। ओके, चला त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण एकदा लाईक करू द्या आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे ते बटन दाबा, त्याच्यावरती तुम्हाला स्कोर बोर्ड येईल। ओके, चला डन, सुरू करूया आता व्हिडिओला। बघा पहिला प्रश्न दिला बघा तुम्हाला, खालील मण्यांची संख्या तुम्हाला अंकात लिहा। हे एकूण तुम्ही रीड करायचं किंवा काउंट करायचं, तुम्ही एकूण मोजून घेतलं तर तुम्हाला एकूण संख्या दिसणार आहे मित्रांनो 30। किती दिसणार आहे? 30 दिसणार आहे। किंवा तुम्हाला मनी कमी जास्त असू शकतात, 27, 28, 32, 40, 15, 16 अशा प्रकारचे तुम्हाला मनी देखील असू शकतात। किंवा तुम्हाला बॉल, झाड, कुठल्याही संख्या तुम्हाला मोजायला येऊ शकते। पुढे बघा पाटीवरील संख्या अक्षरातल्या, तुम्हाला ही संख्या काय करायची? अक्षरात. आता ही संख्या काय? 38। कोणती संख्या? ही 38 संख्या। मग तुम्हाला असं 40, 45, 39 असं तुम्हाला दिलं जाऊ शकेल। पुढे बघा अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा तुम्हाला। आता समजा 3 दशक आणि 4 एकक दिलं। 3 दशक म्हणजे किती? 30 आणि 4 एकक म्हणजे किती? 4। 30 आणि 4 34, म्हणून पर्याय क्रमांक 3 मित्रांनो आपलं काय असणार आहे? योग्य आन्सर असणार आहे। चला पुढे बघा संख्या पट्टीचा वापर करून खालील प्रश्न सोडवा। आता काय दिले तुम्हाला? 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50। मग याच्या पुढे तुम्हाला काय सांगितले का? पुढे मोजून बेरीज करा। काय? 42 अधिक 7 किती होतात? 49। बरोबर आहे। पुढे बघा मागे मोजून वजाबाकी करा। 50 वजा 6 44। बरोबर आहे। वजाबाकी बेरीज एकदम सिंपल आहे। चौकटीत तुम्हाला अशा प्रकारचं चिन्ह दाखवायचे, म्हणजे काय बरोबर किंवा लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचे। मग आता 29 मोठा का 47? 47 मोठा, म्हणून काय करा? इकडे असा मोठा बाण करून द्या। पुढे बघा 6 व 7 हे दोन्ही अंक वापरून 2 अंकी संख्या तयार करा। मग याच्यामधून काय करा? तुम्हाला एक लहान संख्या आणि मोठी संख्या। मग 6, 7 वापरायचे, मग 67 लहान संख्या आणि 76 काय? मोठी संख्या। पुढे बघा बेरीज करा। 44 अधिक 57, मग आता काय करा? आपण यांची बेरीज करा। 4 अधिक 7 किती होतं? 11। 11चा 1 हातच्या लाला इकडे 1। बरोबर आहे। मग 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या 101। किती भेटणार आहे? 101 उत्तर भेटणार आहे। पुढे बघा 60 वजा 35 तुम्हाला काय करायचे? वजाबाकी करायचे। आता शून्यातून 5 जातात का? नाही। मग इकडे किती होणार? 10 होणार। इकडे हातच्याला 1 जाणार, 10तून 5 गेला 5 आणि मग 6तून उरला इथं 5 आणि 5तून 3 गेला 2, म्हणजे आपल्याला एकूण उत्तर भेटणार विद्यार्थी मित्रांनो किती? 25 हे आपला योग्य उत्तर भेटणार आहे। पुढे बघा दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहा व मधल्या संख्या कोणत्या त्या चौकटीत लिहा। चढत्या क्रमाने म्हणजे काय? आता अगोदर लहान, त्याच्यानंतर थोडी मोठी आणि नंतर मोठी, अशा प्रकारे तुम्हाला यायचे। मग आता लहान कोणती? 21, नंतर कोणती? 22, नंतर 23, मधोमध काय आला? तर 22 आला। मधोमध काय आला? 22 ही संख्या आलेली आहे। पुढे बघा मित्रांनो खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। जड वस्तू खाली तुम्हाला चौकट रंगवायची। तर समजा जी वस्तू जड दिली असेल ती चौकट रंगवायची। चित्र बघायचे जे जड असेल, समजा लोखंड दिलं तर आणि कापूस दिला तर जड कोणतं आहे? लोखंड। समजा सांगितलं तुम्हाला का हलक्या वस्तू खाली चौकट रंगवा, कापूस दिला लोखंड दिला तर हलकं काय? कापूस। बरोबर आहे। तिकडे काय करा? तुम्हाला चौकट रंगवायची। पुढे बघा खालील प्रश्नांची उत्तरे द्या। ग्रेगरियन दिनदर्शिकेप्रमाणे पहिला महिना कोणता? म्हणजे इंग्रजी महिना कोणता असतो? तो असतो पहिल्यांदा जानेवारी। रिकाम्या चौकटीत क्रमाने येणाऱ्या महिन्याचं नाव लिहा। एप्रिल नंतर काय येतो? एप्रिल, मे, जून। बरोबर आहे। एप्रिल, मे, जून, म्हणून याचं उत्तर काय असणार मित्रांनो? मे असणार आहे। पुढे बघा मार्च महिना 29 दिवसांचा आहे। किती दिवसांचा असतो? मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो। बरोबर आहे। हे तुम्हाला शिकवलंय का नाही याच्यावरती? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बरोबर ना? हे वरती जर आलं तर हे 31 आणि खाली असं ते 30 दिवसाचं। ठीक आहे। पुढे बघा खालील तक्त्यात शेतकऱ्यांच्या शेतात तुम्हाला फळभाजीची माहिती दिली असेल, त्यावरून तुम्हाला काय करायचे? उत्तर द्यायचे। तुम्हाला ते पुढे सांगतो मी। बघा एका बागेत 27 झाडे आहेत, अजून 30 झाडे नव्याने लावली, तर एकूण झाडे किती झाली? 30 अधिक 27 करा। 7 अधिक 0 बघा एकक दशक मांडणी करून घ्या। 7 अधिक 0 7 आणि 2 अधिक 3 5, म्हणजे एकूण किती झाडे आता नवीन झाले त्या बागेमध्ये? तर 57 झाडे झाले। किती झाले? 57 झाडे झाली। पुढे बघा एका ट्रकमध्ये 52 पेट्या आहेत,
यापैकी 34 पेट्या गाडीतून खाली उतरतात. गाडीत किती शिल्लक राहिल्या? मग शिल्लक राहिल्या म्हणजे काय करायची? याची वजाबाकी. मग 52 मधून जर 34 वजा केले तर आपल्याला किती उत्तर भेटणार आहे मित्रांनो? 18 हे उत्तर भेटणार आहे. किती भेटणार आहे? 18 हे उत्तर भेटणार आहे. मग 2तून 4 जातात का? नाही जात. मग इथे किती होतील? 12 होतील आणि इकडे हातच्या लेख जाईल. मग 12तून 4 गेले 8 आले आणि एक इकडे हातच्या दिला म्हणून 5चा 1 कमी होईल, 4 राहतील. 4तून 3 गेला म्हणजे किती? 1 आहे. म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आहे 18 पेट्या. म्हणजे त्या ट्रकमध्ये किती पेट्या शिल्लक राहिल्या? 18 पेट्या शिल्लक राहिल्या. पुढे बघा, स्थानिक किंमत टाका. अधोरेखित 7 दिला, याच्या उजवीकडे किती अंक आहे? 1 अंक आहे म्हणून 1 शून्य द्यायचा. 2 असेल तर 2 अंक, बरोबर आहे. एकच अंक आहे म्हणून 1 शून्य द्यायचं. याची किंमत असणार आहे 70 असणार. किती असणार आहे? 70. बघा, उभ्या व आडव्या तिरप्या रेषांचा वापर करून कोणतेही चित्र काढा. तुम्हाला एक चित्र काढायचंय. पुढे बघा, शेतकऱ्यांचं तुम्हाला चित्र दिलं असेल, भाजीपाला त्यांच्या शेतामध्ये कोणता पिकतो हे तुम्हाला दिलं असेल, ते फक्त बघायचे, त्याच्या मराठीत लिहायचं. मला आता चित्र दिलं, समजा सर्वांच्या शेतात पिकणारी फळभाजी कोणती? तर वांगे, बटाटा, टोमॅटो आणि भोपळा हे सगळे त्याच्यामध्ये फळभाजी पिकवली जाते. पुढे बघा, कारले कोणाच्या शेतात आहे? तर उमाच्या. कोणाच्या? उमाच्या. वांगी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नावे कोणती ती? तर ती आहेत सागर आणि उमा. कोणती आहे ती? सागर आणि उमा. हे काय करतात दोघं? वांगे ही फळभाजी असते, ठीक आहे ना, वांगे हे त्यांच्या शेतामध्ये पिकवतात. पुढे बघा, खालील चित्रांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. गीताने गाडी व पेन्सिल खरेदी केली तर तिने दुकानदारास किती रुपये द्यायचे? तुम्हाला ते चित्र दिलं असेल जाहिरात, ती जाहिरात बघायची, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटणार आहे किती? 70 भेटणार आहे. गाडी व पेन्सिल एकूण किंमत किती? 70. पुढे बघा, नितीनकडे 50 रुपये आहेत, त्याला बॉटल खरेदी करायची, त्याला अजून किती रुपये लागतील? तर त्याला 15 रुपये लागतील. किती लागतील? 15 रुपये. पुढे बघा, मेरीने 6 लक्षात घ्या, मेरीने 6 खोडरबर घेतले तर तिला एकूण किती रुपये द्यायला? एका खोडरबरची किंमत 5 रुपये असणार. मग 6 पंचे किती? 30, बरोबर आहे. 6चा पाडा 5 पर्यंत, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 पंचे 30. म्हणजे मेरीला एकूण किती रुपये द्यावे लागतील? 30 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण तिसरीचा पेपर बघितलाय, गणिताचं सगळेच बघून झाले. जर काय अडचण असेल तर मला कमेंट करा, नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय द्यायचा प्रयत्न करा. पण मित्रांनो लक्षात घ्या, जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला पुढचा पेपर बघणार नाही. जर तुम्हाला इंग्रजीचा पेपर असेल तर कमेंट करा, कमेंटच्या वरला हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबा, त्याच्यावरती अंक येतील 300, 400, 350, 380. ते अंक हाईप करा, त्याला काय करा? टच करा क्लिपबोर्डवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर नाही केलं तुम्ही तर तुम्हाला व्हिडिओ पुढचा इंग्रजीचा बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे कमेंटमध्ये जाऊन तेही करा. ठीक आहे. चला, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बोर्डाची वेबसाईट वाटतं चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन प्रश्नपत्रिका दिसतील. ठीक आहे ना, सराव प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या दिसतील, त्यातूनच आपण IMP प्रश्न काढलेले. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय महाराष्ट्र.